मित्रांनो, बिग बॉसच्या इतिहासात असा सीझन कधी पाहिला होता का, जिथं पहिल्या दिवसापासूनच घरात प्रवेश केलेला एक कंटेस्टंट दर आठवड्याला खेळातला सर्वात शांत, स्मार्ट आणि स्ट्रॅटेजिक प्लेअर म्हणून उभा राहत गेला आणि मग ग्रँड फिनालेच्या स्टेजवर सलमान खानच्या हातातून जिंकली बिग बॉस 19ची चमचमीत विनर ट्रॉफी. होय, आपण बोलतो आहोत गौरव खन्नाबद्दल. या नावाने बिग बॉसच्या घरात फक्त गेम नव्हे तर लोकांच्या मनातही राज केला. बिग बॉसमध्ये सर्वात जास्त फीस घेणारा कंटेस्टंट, घरातला सर्वात शांत पण स्मार्ट आणि प्रेक्षकांचा सर्वात आवडता प्लेअर. अखेर आपल्या कमाल गेम प्लेमुळे आणि जबरदस्त व्यक्तिमत्वामुळे गौरव खन्नाने ट्रॉफी जिंकून दाखवली आहे. पण आजच्या या व्हिडिओत आपण जीकेची बिग बॉसमधील जर्नी किंवा प्राइज मनीबद्दल नाही, तर त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायाबद्दल बोलणार आहोत. आपण बोलणार आहोत बिग बॉस 19चा विजेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या सुंदर प्रेम कहाणीबद्दल. नमस्कार, मी श्वेता. तुमचं स्वागत आहे आझाद मराठीमध्ये. मित्रांनो, जिथे ग्लॅमर वर्ल्डमध्ये रोज नवनवीन कंट्रोवर्सीज जन्म घेतात, तिथे गौरव खन्ना आणि आकांक्षा हे जोडपं आपल्या साधेपणाने आणि प्रेमाने प्रत्येकाचं मन जिंकते. गौरव खन्ना हा टीव्ही इंडस्ट्रीत गेली अनेक वर्ष काम करत आहे. अभिनयात तर तो कमाल आहेच, पण त्याहून जास्त तो त्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. अनेक वर्षांचा प्रवास, मोठी लोकप्रियता, पण एकही कंट्रोवर्सी नाही. त्याच्या या साधेपणामुळेच तो प्रेक्षकांचे आणि इंडस्ट्रीतील लोकांचाही आवडता आहे. गौरव आणि आकांक्षाची पहिली भेट झाली होती एका ऑडिशनमध्ये. तिथेच दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि पहिल्या नजरेतच दोघांचीही मनं जुळली. आकांक्षा गौरवचे लुक्स पाहून पूर्णपणे फिदा झाली, तर गौरव आकांक्षाच्या भोळ्या स्वभावाने, तिच्या दिलदारपणाने प्रभावित झाला. त्यावेळी गौरव इंडस्ट्रीतील एक मोठं नाव होता, पण आकांक्षा त्याला ओळखतच नव्हती. इतकंच नाही तर ती उलट गौरवला ॲक्टिंगच्या टिप्स देऊ लागली होती. ही गोष्ट गौरवला इतकी जेन्युअल आणि गोड वाटली की त्याच्या मनात आकांक्षाबद्दल एक वेगळीच जागा निर्माण झाली. थोड्या दिवसातच गौरवचा निर्णय स्पष्ट होता, ही मुलगीच त्याची जीवनसाथी होणार. आकांक्षाच्या मनातील निरागसपणा आणि दयाळूपणाने प्रभावित होऊन गौरवने आकांक्षाला लग्नासाठी प्रपोज केलं आणि मग 2016 साली कानपूरमध्ये दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन दिलं. त्यांच्या वयात 9 वर्षांचा फरक आहे, पण प्रेमात वयाच्या आकड्याला कुठे महत्त्व असतं. दोघांनीही हे सिद्ध करून दाखवले. लग्नानंतर गौरवने एक इच्छा व्यक्त केली, त्याला पिता बनायचं होतं, पण आकांक्षा आई बनायला तयार नव्हती आणि इथेच गौरवची खरी महानता दिसून आली. त्याने कधीही आकांक्षावर कोणताही दबाव टाकला नाही, तिच्या निर्णयाचा मान ठेवला, तिच्या भावनांना समजून घेतलं. हेच एक आदर्श पती करतो. गौरव एकदा म्हणाला होता, मी आकांक्षाला ज्या दिवशी भेटलो तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता, कारण जेव्हा जेव्हा तो कठीण प्रसंगात अडकला तेव्हा आकांक्षा ढाल बनून त्याच्यासोबत उभी राहिली. हे ऐकूनच कळतं, हे फक्त एक कपल नाही तर एकमेकांसाठी जगणारी 2 मनं आहेत. तर मित्रांनो, ही होती गौरव आणि आकांक्षाची प्रेम कहाणी. साधी, गोड आणि मनाला स्पर्श करणारी. या जोडप्याने सिद्ध केलं आहे की प्रेम म्हणजे फक्त भव्य गिफ्ट्स किंवा मोठमोठे जेस्चर्स नाहीत. प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं, आदर देणं आणि साथ कायम ठेवणं असतं. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.